मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी या पद्धतीने केली ना, तर तुम्ही परत परत बनवा. एकदम सोपी पद्धत आहे. घरातल्या साहित्यात तयार होते. तर ती कशी बनवायची ते बघूया. नमस्कार, मी अर्चना आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर त्यासाठी इथे भेंडी आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. लक्षात घ्या, भेंडी स्वच्छ धुवायची आहे. नुसती पुसून ती करायची नाही. कोणतीही भाजी स्वच्छ धुवूनच करायची, कारण त्यावरती औषधाची फवारणी केलेली असते. त्यामुळे कोणतीही भाजी स्वच्छ धुवून पुसून मगच करायची. पाव किलो भेंडी घेतली आहे. आता आपण मध्ये असा कट देऊन 2 भागात कट करून घ्यायची. संपूर्ण भेंडी ही अशाच प्रकारे आपण कट करून घेऊया. भेंडी चिरताना बघायची ती किरकी आहे की नाही, व्यवस्थित चेक करून ती कट करून घ्यायची. अशा प्रकारे सर्व भेंडी आपली चिरून झालेली आहे. आता याला आपण मसाला लावून घेऊया. तर मसाला लावण्यासाठी इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. 2 मोठे चमचे बेसन पीठ टाकून घेणार आहोत. मसाला भेंडीला संपूर्ण लावून घ्यायचा आहे. मसाला जर भेंडीला लागत नसेल तर थोडेसे पाणी असे टाकून घ्यायचे. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं. यामुळे आपला जो मसाला आहे तो भेंडीला संपूर्ण लागला जातो. कोटिंग छान होते. हे बघू शकता, संपूर्ण मसाला आपल्या भेंडीला लागलेला आहे. आता आपण भेंडी तेलामध्ये परतून घ्यायची. त्यासाठी 2 पळी तेल टाकून घेऊया आणि मसाला लावलेली भेंडी यामध्ये टाकून घ्यायची. संपूर्ण भेंडी तेलामध्ये टाकून घेऊया आणि बारीक गॅसवरती एकसारखी परतत राहायची. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर आपला मसाला खाली करपू शकतो आणि भेंडी पण करपण्याची शक्यता असते. त्यामुळे बारीक गॅसवरच भेंडी पूर्णपणे शिजवून घ्यायची. त्यानंतर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे भेंडी आपण वाफवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपली भेंडी छान अशी वाफ देऊन घेतली आहे. परतून घ्यायची. मसाला खाली करपू नये त्यासाठी थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा. त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा 1 ते 2 मिनिटे वाफ देऊन घ्यायची. यामुळे आपली भेंडी खाली करपणार नाही. त्यानंतर बघायचं भेंडी शिजली आहे की नाही. भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची. त्यानंतर भेंडी एका ताटामध्ये संपूर्ण काढून घेऊया. आता त्याच भांड्यामध्ये 4 पळी तेल ओतून घ्यायचे. तेल जर तुम्हाला कमी हवे असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. 4 लवंगा, 1 मसाला वेलची, 3 ते 4 दालचिनीचे तुकडे आणि कट केलेले तमालपत्र आणि 1 चमचा जिरे. हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचे. मसाले परतून झाले की यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतल्यात ते टाकून घेऊया. कांदा आपल्याला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. गुलाबी रंग होईपर्यंत परतायचा आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. कांदा आपला चांगला परतून झाला आहे. आता यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 4 तिखट हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर यांची पेस्ट करून घेतली आहे. ते आता आपण यामध्ये टाकून घेऊया. हा भेंडी मसाला आपण मिरची आणि लाल तिखट टाकून करणार आहोत. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला,
आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊया. हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 2 टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे ती आता यामध्ये मिक्स करून घ्यायची. हा मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. यामध्ये थोडे पाणी टाकून मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटे चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला आपण तेलामध्ये शिजवून घ्यायचा. हिरवी मिरची आणि लाल तिखट यामध्ये बनवलेला भेंडी मसाला खायला छान लागतो. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. मसाल्याला आपल्या चांगलं तेल सुटले आहे. आता यानंतर यामध्ये 4 चमचे दही घालणार आहोत. हे घरी बनवलेले दही आहे. दही नेहमी फ्रेशच घ्यायचे, आंबट घ्यायचे नाही, नाहीतर आपल्या भाजीची चव बदलू शकते. भाजी आपली आंबट लागू शकते. त्यानंतर पुन्हा एकदा थोडेसे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटे संपूर्ण मसाला हा शिजवून घ्यायचा. हे बघा, मसाला आपला छान असा शिजला गेला आहे. चांगले तेल सुटले आहे. त्यानंतर भेंडी टाकून घेऊया. भेंडी मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. थोडे पाणी टाकून मिक्स करून घेऊया. मी थोडी लपतफी भेंडी करणार आहे. जर तुम्हाला सुकी हवी असेल तर तुम्ही पाणी थोडे कमी वापरा आणि तुम्हाला जर पातळ हवी असेल तर थोडे पाणी जास्त घाला. झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची. इथे आपला भेंडी मसाला तयार झाला आहे. त्यानंतर वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्ही चपाती, भाकरी, भातासोबत ही भाजी खाऊ शकता. ही भाजी खायला खूप छान लागते. फक्त दही हे आंबट नसावे. तर तुम्हाला ही मसाला भेंडी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.